कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या मतदारसंघाच्या वतीनं आपण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून हा निधी या ठिकाणी त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। आपल्या सर्वांनाच या त्यांचा जो काही निर्घृण हत्या झाली त्याचं कुटुंब निश्चितपणाने उघड्यावरती पडलं आणि म्हणून आपण हा एक छोटी मोहीम घेऊन हा निधी या ठिकाणी केलेला आहे। याचा अर्थ काही आपलं काम आपलं या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी सर्वांनीच अतिशय सावधपणाची भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे। विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तपास CIDच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिला, SIT नेमली, त्याच्यानंतर निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून याची चौकशी होणार आहे हे घोषित केलेलं आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की आरोपी याच्यामध्ये निश्चितपणानं पकडले जातील आणि कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना फासावरती लटकवलं जाईल हे माझी या ठिकाणी अपेक्षा आहे। आणि ही शिक्षा मिळेपर्यंत आपण सर्वांनीच हे या कुटुंबाच्या पाठीमागं आपण राहिलं पाहिजे। हे कुटुंब आपलंच आहे या भावनेतून या घटनेकडं आपण सर्वांनी बघितलं पाहिजे। आणि निश्चितपणानं मी नेहमीच सांगतो की जे गेल्या 5 वर्षामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये जी काही गुंडगिरी, अवैध धंदे, त्याच्यातून मिळणारा प्रचंड पैसा आणि त्याच्यामुळं एक बेफिकीर झालेल्या काही प्रवृत्ती, राक्षसी प्रवृत्ती यांना मोकाट रान सुटलं होतं आणि त्याचा धाडसानं मुकाबला स्वर्गीय संतोषजी देशमुख यांनी केला। त्यांना त्यांच्या प्राणाची आहुती त्या ठिकाणी द्यावी लागली। तरी सुद्धा याच्यानंतर एक निश्चितपणानं बीड जिल्ह्यामध्ये या सर्व अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध निश्चितपणानं जनमानसामध्ये, प्रशासनामध्ये, सरकारमध्ये या ठिकाणी हे सगळं बंद झालं पाहिजे आणि ही प्रवृत्ती मोडीत काढून सर्वसामान्य नागरिकांना शांततेचं आणि ह्याचं जीवन जगता आलं पाहिजे शांततेनं। त्यांना त्यांचे व्यवसाय करता आले पाहिजेत। त्यांच्या आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीच्या दृष्टीने जे प्रकल्प येत आहेत त्यांना अशा प्रवृत्ती जे काही त्रास देत आहेत ते बंद झालं पाहिजे। आधीच मागासलेला आपला जिल्हा आहे आणि असे प्रकल्प आल्यानंतर काही ना काही प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारी असेल, कोणाला हाताला काम देण्याचं असेल, हे चालू होईल या भावनेनं आपण या संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं पाहिजे। आणि मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच आवर्जून विनंती करायची की याच्यामध्ये कुणीही कुठल्या जातीविरुद्ध, कुठल्या ह्याच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये भावना न आणता हे गुंडगिरीला आणि राक्षसी वृत्तीला काही जात नसते। माणसातलीच ती एक वृत्ती आहे, परंतु ही वृत्ती समूळपणे नष्ट करणं आणि या स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येतल्या आरोपींना फाशीची शिक्षा होणं आणि या कुटुंबाला न्याय मिळणं हे आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं गरजेचं आहे। आणि ते मिळेपर्यंत आपण अतिशय सावधानतेनं या प्रकरणाचा शेवट लागेपर्यंत आपण सर्वजण सतर्क राहूया, एवढीच या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो। मी
परत एकदा स्वर्गीय संतोषजी देशमुख यांना आपल्या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. जे ज्या वेळेस ते या ठिकाणी हाक देतील त्यावेळेस आपण सर्वजण त्यांच्या हाकेला ओ देऊन या ठिकाणी निश्चितपणानं त्यांना सहकार्य करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी या ठिकाणी येऊ हा शब्द मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. साहेब, एक आपल्याला प्रश्न आहे की आपण पाहत आहे